घर छोटंसं होतं, पण प्रेम मोठं होतं. सायली घर सांभाळायची, अर्जुन कामावर जायचा. सायली खूप प्रेमळ होती. ती सगळं नीट ठेवायची. अर्जुन शांत स्वभावाचा होता. फारसा तिच्याशी काही बोलायचं नाही. सायली वाट बघायची दिवसभर. अर्जुना यायची. भाजी गरम करून ठेवायची, पण अर्जुन बोलायचा नाही काहीच. ती त्याला विचारायची, सर्व ठीक आहे ना? तो हो म्हणायचा. असं म्हणून तिथून निघून जायचा. सायलीचं मन दुखवायचं, पण बोलायची काहीच नाही. ती फक्त हसून राहायची. अर्जुनसाठी वरण भात करायची. त्यांना मुलं नव्हती. सायली देवाला मागायची, एक मूल दे रे बाबा. अर्जुनचं मनात नसायचं. बोलायची. तो रोज मोबाईलमध्येच गुंतलेला असायचा. सायली मागं बसायची. कधी तो बोलला. एक दिवशी भांडण झालं. सायलीने डोळे भरून रडली. मी काही कमी करते का? तिचा प्रश्न गप्प करत गेला. तुझं काही चुकतं नाही. अर्जुन शांतपणे म्हणाला, मीच हारलोय स्वतःला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्या रात्री दोघं रडले. हातात हात घेत सायलीने त्याचा हात पकडला. मी कायमची तुझी आई. पुढच्या दिवसापासून सगळं बदलेल. अर्जुन बोलायला लागला. सायली हसत राहायची. आयुष्य परत सावरायला लागलं. तो फिरायला गेला, हातात हात घेत. गर्दीच्या रस्त्यातही सायली अर्जुनला बघायची. वर्षानुवर्ष चमत्कार झाला. सायली गर्भवती राहिली. सगळं घर फुलून गेलं. अर्जुनचा चेहरा उजळला. मुलगी झाली. त्यांना नाव ठेवलं अन्विता. सायलीच्या डोळ्यात पाणी. देवाने ऐकलं शेवटी. आता अर्जुन तिला समजवायचा. सायली त्याच्या कवेत यायची. त्याच्या घरात गाणी वाजायची. संध्याकाळी हसणं असायचं. पण आयुष्य असंच राहत नाही. एक दिवस सायली पडली. हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. अर्जुन धावत आला. सायलीने डोळे उघडले. त्याच्या शब्दात काय झालं सायली? तुला कायमचं प्रेम. सायली गेली. श्वास थांबला. अर्जुन कोसळून रडला. घटस्फोट नव्हता, मृत्यू होता, पण प्रेम मात्र जिवंत होतं. आजही संध्याकाळची अर्जुन तिची वाट बघत असतो.